नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत एक नवीन झाड आणि त्या झाडाचं नवीन फळ. तर आपण ओळखलात का हे फळ? लिंबासारखं दिसतं, रंगही लिंबासारखाच आहे आणि आकारही लिंबासारखाच आहे. तर आपण आत्तापर्यंत ओळखलंच असेल. तर हे पहा, याचं नाव आहे जायफळ, जे आपण मसाल्यामध्ये प्रमुख घटक म्हणून वापरतो. तर प्रामुख्याने आपण ज्यावेळी पुरणपोळी करतो त्यावेळी आपल्याला सुगंधासाठी आपण हे जायफळ वापरतो. बऱ्याचशा गोडाच्या पदार्थामध्ये आपण जायफळाचा वापर करतो. तर जूनच्या सुरुवातीला ही फळं पिकून खाली पडतात आणि ज्यावेळी हे फळ पिकून खाली पडतं त्यामध्ये जी बी असते ते म्हणजे हे जायफळ. तर आपण पाहू शकता की काय भरघोस जायफळ आलेली आहेत बघा. झाड बघूनच आपल्याला आनंद होतो. एवढे भरगच्च झाड हे भरलं आहे जायफळाने. तर ह्या झाडाचे दोन फायदे म्हणजे जी बी असते या फळामध्ये त्यापासून आपल्याला जायफळ मिळतं आणि फळाची जी बाहेरची साल असते त्यापासून आपल्याला जायपत्री मिळते. म्हणजे मसाल्यातले जे दोन प्रमुख घटक आहेत ते हे आपल्याला एकाच झाडापासून मिळतात. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जायपत्री फार महाग आहे. जायफळ 10 ते 20 रुपयाला एक मिळतं, पण जायपत्री आहे ती अतिशय महाग आहे. त्यामुळे असं बहुउपयोगी झाड तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही नक्की लावा. कुठल्याही नर्सरीमध्ये मिळतं. याला कोणत्याही प्रकारची फवारणी करावी लागत नाही, खत घालावं लागत नाही. त्यामुळे नक्की हे झाड लावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आणि सुरुवातीला मी सांगितलं होतं हे फळ ओळखा, तर कोणी कोणी हे फळ ओळखलं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.